वाशिमच्या बाजार समितीमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे। बाजार समितीत सध्या केवळ चेक आणि आरटीजीएस द्वारे व्यवहार सुरू आहेत। त्यामुळे शेतमाल खरेदी आणि विक्रीमध्ये अडचणी येत आहेत। यावेळी शेतकऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन केलं जातं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं शेतकऱ्याच्या केळीच्या शेतामधील पाईपलाईनची तोडफोड केली आहे। केळी पिकाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन अज्ञातानं फोडल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं। दरम्यान या प्रकरणामध्ये औंढा नागनाथ पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे। वाशिम जिल्ह्यात मागेल त्याला सौर पंप जोडणी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक शुल्कही भरले। मात्र अर्ज करून अद्यापही अनेकांना सौर कृषी पंपाची जोडणी मिळाली नाहीये। त्यामुळे सौर पंपाच्या जोडण्या देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्यानं मटार, टोमॅटो, पावटा या फळभाज्यांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। त्यामुळे कोथिंबीर, मेथीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली। चंद्रपूरला 3 बाजूनं घनदाट जंगलानं वेढले। चंद्रपूरच्या बाजारपेठेत रानफळांची चांगलीच आवक झाली। शहरातील जटपुरा गेट परिसरात ग्रामीण भागातले विक्रेते टेंभरे आणि अन्य पारंपरिक रानफळं विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत।